brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या काही असू द्या जे कोल्ड मिल्क असतं आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात. दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघवतो शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. पण कधीही आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतायत हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम कोणाला याला किती वाजू द्या, दादा 11:59ला पोचणार म्हणजे पोचणार. आणि मला असं वाटतं की ही त्यांचं वक्तशीरपणा म्हणजे सकाळी 9ची बैठक असेल त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9 वाजता मंत्रालयात आपल्या चेंबरमध्ये जाऊन दादा बसायचे. तिथे मिटिंगा घ्यायचे, त्यांचं कामकाज करायचे. आणि म्हणून कधीही कामकाज अडलेलं आहे, फाईल थांबलेली आहे, दादा उपलब्ध नाही म्हणून निर्णय होत नाही असं कधी झालं नाही. एखादा निर्णय जर त्यांना पटला नाही तर मात्र त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगायचे, फाईल थांबवायचे, चर्चा करायचे. पण आपलं जे काम आहे ते काम मात्र ते सातत्याने करायचे. आणि दुसरा त्यांचा स्वभाव होता की मंत्रिमंडळात किती विषय असले तरी प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करून दादा यायचे. प्रत्येक विषयाची एक नोट त्यांच्याकडे असायची आणि त्या विषयात जर काही किंतु परंतु असेल तर तो किंतु परंतु त्या ठिकाणी ते मांडायचेच. आणि अनेक वेळा अगदी साधे विषय जे असायचे की ज्याच्यावर चर्चेची गरज नाही, सचिव उभा राहिल्याबरोबर दादा म्हणायचे ठीक आहे मान्य आहे, आणि दादांनी मान्य आहे म्हटल्यानंतर तो विषय सगळ्यांना मान्यच असायचा. त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक क्वालिटी त्यांची होती की नीट विषयाचा अभ्यास करून, आणि नुसता अभ्यास करून नाही तर त्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या विषयाची 4 ओळींची नोट ही नेहमी दादांजवळ असायची की जी ते मांडायचे. आणि त्यातनं त्यांचं एखाद्या विषयावरची जी पकड आहे ती पकड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची. खरं म्हणजे दादांच्या संदर्भात अनेक लोक अनेक गोष्टी सांगू शकतील. त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल देखील अनेक या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगता येतील. पण हे सगळं होत असताना वरकरणी दादा अतिशय कडक अशा प्रकारचे वाटायचे. पण माझा अनुभव असा होता की पहिल्यांदा एखाद्याशी कडक बोलल्यानंतर मग त्याच्याशी ते प्रेमळ देखील बोलायचे. आतून ते अतिशय प्रेमळ होते. त्यात त्यांचा स्वभाव होता की पहिल्यांदा एखाद्याला जसा मिलिटरीचा अधिकारी एकदम स्ट्रेट करतो असा स्ट्रेट करायचे आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं जे काही कार्य आहे ते कार्य करायचं. हे खरं म्हणजे दादांचं आपण काम पाहिलं. पण हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं तर दादा
6 वेळा उपमुख्यमंत्री झाले. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत आणि सगळ्याच दादांनी चांगलं काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही 2 नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. दादांनी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस काम केलं त्यावेळी खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादा मंत्री झाले त्यावेळी थोडा त्यांचा स्वभाव अबोल होता किंवा नेमकं तेवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा लोकांचा दृष्टिकोन असा होता की एका मोठ्या घराण्यातला माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर ज्यावेळेस दादांनी काम करणं सुरू केलं आणि विशेषतः सुधाकररावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं, खरं तर सुधाकरराव त्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित अजितदादांचं नाव घ्यायचे आणि त्यातनं अजितदादांचा परिचय हा काम करणारा नेता म्हणून, काम करणारा मंत्री म्हणून या महाराष्ट्राला झाला.